हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आता पांडव पुरे अवजुक समाधान कोर्नु विदुराले तिक्ಕು ಸೋಣು ಅರಣ್ಯ ಮಾರ್ಗ ಚಮಕಲಿಚ್ಕಿ ಬಿದುರು ಕುಂತಿಕ್ ತಾಗೆಲ್ घरा घेऊन चमकलो. हंगा 4 जन मात्र भारी संतोष जल्लरे धृतराष्ट्राक वापस ज्ञान इलवरी जल्ले मनाक समाधान ना जलतक भारी कळवळ जल्ले. एक बंद कस की जावनु थंडेलेल विषय आ वापस उठ करायसिल नमे या पांडवांक कितलो कोपैल की म्हूण धृतराष्ट्राला कळवळ जल्ला वयतक आम्ही लेकुना पांडवाल वयर भारी प्रीतिशील दिसता तांगेल वयरी करुणेल दिसता म्हूण तशें न्हय. ताका भीती जल्ले हेमे गेल पुत्ताक दुर्योधनाक पांडवान मनमास कोरनी येतरी ओडेक कंटकस म्हूण सांगून भंय जाला ताका कळवे कुरडून येद्रा दुखून कसले दिसना जाल्यार मनान पुरय जल्लेल उडगास येता उडगास येवन तागेल मनाक धडून गेला भंय भंय जात रसताक मनाक कळवे. विदुरान तेदन सांगतन कसले आयकन नव्हतो. आता मना शांती ना जाला ताका वापस विदुरा आपयतो तागेले अरमनेक आपयसून तागेले निमगिता पांडव हस्तिनावती सोण वतना कशी आशिल्ली तांणी म्हूण म्हणटा कशी चमकलीची म्हूण. कडेरी विदुरू वनवासा वतन पांडवान कसं केला त्या पुराय धृतराष्ट्रा सांगता. युधिष्ठिरू ताका जोर कोपयला वापस मोस करून आमगेल राज्य सकडी बश करून घेवन आमकां अरण्य पेटयला नम म्हळेल विशयान ते दोनी पंथ युधिष्ठिराकय कोपयला. खंय तो धर्मिष्ठ न्हू पाप कोप येवन खंय आम घुवन कौरवांक पळयल्यार तांणी लसून वतीत म्हूण जाल्यार शत्रू जवो कसले जवो लसून वचना जे तांणी मेगेल निंती म्हूण धर्मिष्ठ जाल्यार दिकून तागेल तोंड मुचून घेवन चमकलतो आंगस्यान म्हळाल. भीमू दोनी बाहूय उबारून दाखोवन चमकलो. हेंचे बाहुबलान हांव तुमकां कसं करता पळय म्हणून दाखोवचे खातीर तेंची अर्जून हातांत रेंव काणू वाटेर उडोवन वता रस कसो लेका म्हूण म्हळ्यार तो सांगता हें मेगेल आतां दुखून कितली रेंव पडता पळय तशीची तितले संख्येचे बाण एक पंत सोण शत्रूंक पर्यंत नाश करता म्हणून दाखयता. द्रौपदी केस बांदून घेना नशी तशीची केस सोण तोंड सर्गान मुचून रडतर चमकले म्हळ्यार म्हाका हे स्थिती हाडलेल कौरव मुखारसून युद्धांत मेगेल बामणाल निमती सर्वान मोर न्हू तांगेल बायलान कश्ट पिसून रडची तशी जावका म्हूण ती लेकून तशी केस पिसून घेवन चमकली म्हूण तांगेल मनाक कसं संकट येयला तांणी कसं करता म्हळेले लेखला तांणी मनान तूं कसं काम करताच म्हूण लेखला ह्या पुरय संकेत जावन दाखोवन घेवन अरण्या चमकली तांणी म्हूण विदुर धृतराष्ट्रा सांगतना मे कडेरी विदुर वापस सांगता पळय तूं गेले राय जावन तूं तुगेल चेडवांक कंट्रोल करनी आनी तुगेल दुश्ट चेडवाल हें नाका जाल्यार आलोचने फल कळवे 13 वर्स 12 वर्स वनवास 1 वर्स अज्ञातवास म्हूण तुमी पेटयला पळय जाल्यार 13 वर्स जावो मागीर तुमगेल सर्व नाश जाता की ना म्हूण पळय म्हूण
तेच भितर नारद येते आईल्यांची सांगताची घोर भविष्य सांगताची आजी दुखून 14 वर्षांतो दुर्योधनाले एक अपराधा निमती असल एक द्युता पैल अपराधा निमती सर्व कवरांग वांगेल नाश जाता म्हणून नारदाले उत्तर ऐकल कुडले बहीण जाल्ले कोणाक ते पापिष्ट 4 जनांक दुष्ट चतुष्टयांक दुर्योधनो कर्णो शकुनी दुशासन बिल्लीन त्यांनी सीधा द्रोणाले चमकलीची आणि तुम्ही आमका रक्षण कोरका म्हणून संपूर्ण शरणागत जाल्ल्यांचे कडेरी द्रोण सांगताच के तुमगेल्ले विनाश निश्चितची मिगेल निमती तुमक रक्षण करू जायना जाल्यार आम जिवंत स्थितली काळ तुमक रक्षण करचे प्रयत्न करता मिगेले धैर्य म्हाका ना म्हूण सांगून कौरवांक द्रोण अभय दिताची मागिरी आणि द्रोण सांगताच कसं नाही म्हणून द्रुपदाल चरडुवा दृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोगजने द्रोणाल हत्ये कतिरची यज्ञ दुखून आईल निमती त्यांची द्रौपदी कची पांडवान वारडिकोन घेतील निमती कौरवांक रक्षण करची की आम सुरवे मर्त की म्हाका कसले गोत ना म्हूण म्हणटा तशी पळे दनपारा बेळारी एक रुक्का पंदा बसला न्ही ताजी साबट ताजे पंदाक असता वैबे शी तुमकात एक क्षण काल ते साबटचे मागीर ते बत्ता तशी तुमयत 14 वर्ष सुकार असायची जल नव्हे 13 वर्ष सुकार असायची पांडव ना म्हणून तुम्ही पांडव नातील den सुकार असता म्हणले कुन्न तांकां अशें परे करून धांवडा येयले 13 वर्ष सुख भोगिले तुमकां 14 वर्ष तुम्ही पुराय जन मरताची तुमकां दुर्मरण खंडित कळवा तशी एद्दोळते आता 14 वर्ष समयच न्हू तुमकां जाय जाल्यार यज्ञ करे दानधर्म करे सकल सुख भोग अनुभविसी याची म्हूण द्रोणान सांगली शिवाय तुमकां संपूर्ण रक्षण आमी करताचें म्हणून सांगनी द्रोणाले सल्ले ऐकून धृतराष्ट्राक भंय जाल्ले जाल्यार तागेल मनांत येयलें की आनी मेगेल पुतांगेल सर्वनाश जाता खंडीत हे जावचें नज म्हूण जाल्यार पांडवांक कशीपणी रानां दुखून आपोवन हाडका म्हूण सांगून विदुराला सांगतके वचून तांकां वापस घेवन यो म्हणून विदुर सांगतके केटे मेले बुद्धी बंतू म्हणटा पळय तशी जाल्ली तुगेली परिस्थिती कोणी उदानातील न्हंयक सांको बंदिताचे वे आता उदा पुरे वळून वचून जाल्ला आनी ताका सांको बांदिला इते बांदिनातला इते जाल्यार तूं सांगलें म्हूण जाल्यार पळया म्हूण म्हणटा तो हांगा विदुरू जाल्यार म्हणटकी हांव खंयची तोंडारी पांडवा लागी वच्चे तांगेले निमगुचे पळया कसं जाता पळया म्हणटा आनी तो बसतो तो हांगा धृतराष्ट्रा कळ्ळें हें जावचें वच्ची न्ही म्हणून मत्यांतू भंयाचे भूत हा गेल मत्यांतू एक चूर मनाक संतोष ना अशें आसतना एक दिसू संजय धृतराष्ट्रालो गावलगडा म्हळेले सूतू धृतराष्ट्राल सारथी तागेल पूतयो संजय धृतराष्ट्राल फ्रेंड तो येता आनी म्हणटा तुका बारी दुख्खी ताका वो दुखारी आस माती हुनारी आस येवन पळयता धृतराष्ट्र बारी माती हुनार आस निमगिता पांडूल चेडवांक रन्ना पेटयले सगळे साम्राज्य आतां तुगेले तूची सार्वभौम मुखारसून पुराय आसती तुगेल चेडवांक जाले सगळी भूमंडल तुगेल चेडवांक जाले पांडुपुत्रांक गेले इंद्रप्रस्थ तुमकां दोळे खोमत आशिल्ले न्हय ते मागीर तुमकां जालें न्हय आनी आतां कसलें दुख्ख तुका म्हणून व्यंग्य जावन निमगिता धृतराष्ट्र सांगता म्हाका भंय जाता रस मिगेल चेडवाल गती कसो जाता म्हणून हें तूं केलेले कर्माचें फल न्हय तूं खावचेत तुका ते दिस द्रौपदी लपमान जातना रायू जावन बापूस जावन तुका रब्बोचे जल्वे तांणी गेलवतन भारी संतोशारी वयवे मिगेल चेडूंक गेलवलीची म्हूण निमगेला शिवाय तुवें तांणी कसो अन्याय करून गेलवलीची म्हूण म्हणलावे निमगेलावे ना नमे तुका द्रोणान सांगले भीष्मान सांगले विदुरान सांगले कोण सांगले री कोण तुका अशें परे करूनचे म्हणून विरोध केल्ले री तुगेल चेडवान दुष्ट बुद्धीन द्रौपदीक सभेक तांडून अपमान केल्ले री तूं बारी न्हू तो अशिल न्हय तूं ते बुद्धन काय म्हूण लेखलावे न्ही घोर अपराध ते तुगेले घराचे कुलस्त्रीक अपमान करतना तिगेल वस्त्र तांडून विवस्त्र करू पळयतना तुगेल सून म्हळ्यार धुवे समान म्हणून गोत्तसून तुवें तिणें बॉब मारतन रक्षणे खातीर तूं नुत्त बशिलस पळय तुगेले त्या पापाचे ते अपराधाचे फलची तूं आतां खातरस कळवे तशी दैवानुग्रह ना तुका
दैवानुग्रह नाना देव कसं प्रेरण दितं पळय तशीच विनाशकाला विपरीत बुद्धी म्हणता पळय तसले प्रेरण मिळचे कळवे दैवानुग्रह नातील त्यांना आणि सांगतं काही यस्मै देवाः प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम बुद्धिम तस्य अपकर्षन्ति सो वाचीनानि पश्यति म्हळेरी तुगेला मनुष्यत्व सोडली तुवे देवाल वैरची भय सोडली तुवे कळवे आणि देवाल अनुग्रह असलारी आसिले जनाकई असले दैवानुग्रह वत्त म्हणून म्हणताना असली बुद्धी येवची कळवे बुद्धी वाईट येयली म्हणली कुडले प्रति एक आलोचना ही वाईट येता तुगेल तशी जलेले बुद्धी वाईट जल तुका विनाशकाल सनीत जल्ले तुगेल मनांत आम्ही पुरे कोण कोण तुका विदुरानं द्रोणानं भीष्मानं सांगिले चांग विषयी तुका वाईट जावन दिसलो ना मैं तश जावन तुका वाईट सम दिसून तो वाईट केल्ले ಏಂಚ ಕಳ್ತಾ ತುಕ್ಕು ಜವೋ ತುಗಿಲ್ ಚಿರುಡು ವಾಂಕ್ ಜವೋ ದೈವಾನುಗ್ರಹ ನಂಚಿನ ಅಮ್ಮನು ಸಂಗುನ್ ಕೋಣ ದೇವಾಲ ಅನುಗ್ರಹ ದುಕುನು रिक्त जल्लाकी तक्का कसकस वाईटच पडते पुरे चांग जाऊन दिसता चांग सांगील पुरे वाईट जाऊन दिसता कळव्या या कसं कतीर जेवची कसं तागेल विनाशा कतीरची कळव्या वाईट शिल पुरे तक्क बारी प्रीती जेवची कसं कमळा तागेल विनाशा कतीरची तज कतीर पळय दैवानुग्रह कोण कळून घेत पळय त्यात नापतकाल म्हळेल ताका येताची येता म्हणून सांगताना धृतराष्ट्राक दिसतं काही वई पांडवांक द्रौपदीक प्रे मिगेल चेडवान कितले अपराध केल्ले न्हय तशें जावच्यान जशिल्ले आतां लागता तो जावन पुरे जावन तांणी वचून गेला शीत आशिल्लें प्याजे जाला म्हणटा तो शीत करूं जेतवे ते ना न्हय तशें जावच्यान जशिल्ले म्हणून पश्चाताप भक्त काही हांगा कसं जल्ले हांनी कसं लेखिले हांनी कौरवांनी 100 जणांनी तान दुर्योधनान कसं लेखिले पांडवांनी रान्ना चमकल कुडले जन पुरे तांकां विसोर न्हू पुरे आमगेल तर्फीन येताची आनी आमकां पांडवांची रक्षण करनी कसं जाल्यार रे दुर्योधनाले पांय धरका म्हूण तांकांय बुद्धी येता पुरे मेगेल तर्फीन रप्ताची म्हूण ताण लेखला जाल्यार रे सर्व जन प्रजावर्ग तांकां हांगेल कोणाले भंय ना इतक म्हूण म्हळ्यार आनी धृतराष्ट्र पुत्र व्यामोहाचो तागेल चिरडूं पुरे बुद्धी विहीन जालेले धूर्त जन आनी तांगेल ओट्ट सुच जन पुरे दुश्ट कळवे हांनी पुरे ओट्ट मेळ्ळू ते शकून इल्लें उत्तर आयकून ते पांडवांक दिवता आपोवन सोलसानू तांकां वनवासा पेटयले आत राज्य सगळेची शकुनी दुःशासनू दुर्योधनू हांकां मेळ्ळे म्हणटना तांणी पुरे परस्पर चर्चा करूं सुरू केलें की कसले भंय ना तांकां हांगेले कळवे ओपन चर्च म्हणटा पळय तशी तांणी सांगता काय यो पुरे सोणू असले दुडवा पिश्याचे दुरभिमानी जलेल जन नीच कार्य करतले वाईट जन निर्दय जलेल जन आमगेल नायक जल्लींचवे आनी हे देश उन्नती येतवे आनी ह्या देशांत सत्य न्याय धर्म संस्कृती कसले वरना इते म्हळ्यार हे देश रायाक ते पुरे कसले ना वय वे आनी आमगेल तांणी पुरे आदर्श सोणू सोडलेले मूर्ख असल जनाक आमी निश्टी दाखयल्या रे कळवे एक पंथाक आमकां तांणी चंदकून पळोवच्या पुरो जाल्यार तांगेल्ले निज बुद्धी तांणी दाखयना अशें राबतावे आनी देश अवनतीक वता खंडीत ये म्हूण सांगून तांणी उलयताच की आनी एकलो म्हणटा की वय देश कोण आळसीत पळय तो रायू ते मंत्र्यो तांणी पुरे प्रजावर्गान चालवयरी प्रीती अनुकंप आसुका तांनीची चांग जीव सुखाची म्हळ्यार चांग जन सुखाची जितेंद्रिय सुखाची आनी पापकर्म करूनच कीर्ती येवका म्हणून चांग काम करून प्रयत्न करू कशी कीर्ती खातीर कसं करूच न्हू अपकीर्ती पावच्यानच धर्मनिश्ठ सुखा निजावन पांडवालान तूं हे पुरे गूण आशिल्ले आनी पांडव आमकां आळसीताची आनी आमी पांडवाले प्रजावर्गाचे जत्ताचे म्हणून संतोष पावका जाल्यार आनी वायट बुद्धी दाखोवन ह्या पांडवांक पुरे रान्नां पेटयली मू येता राजा तता प्रजा म्हणटा म्हणलेले म्हणके हे जन दुश्ट
आणि आमगेल प्रजावर्गान कितली जनान ಹಂಗೆಲೆ ಬುದ್ಧಿ ಕೊರೋಸ್ಕಿ ಕೊಣ ಗೊತ್ತು ಹಂಗೆಲ್ ಸಹಾಯಕ ಮಂತ್ರಿಯೋ ಬರ್ಲೆಲ್ಲ ಆಡಳಿತ ಹನ್ನಿದ ಬರ್ಲೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಯೋ ಪರಿ कितली जन भ्रष्ट जाता की हंगेला बरीची म्हणून हस्तिनामतीची प्रजावर्ग तन्नीची विमर्शे करतरस कळव्या आणखी दिसतं काही तांका कसं नाही म्हणून म्हणारे आडಳಿತ वर्गाचे साधू सत्पुरुष चलरे ತಂಗೆಲ್ निमती बरी जाता तस जाऊन प्रज्ञावंत आडಳಿತ वर्ग जाव का तांका वयोवृद्धाले सांगत्य असू का चांग स्वभावाचे मंत्री असू का तपस्वी गूर असू का सज्जन जन तांगेले हितैषी जावन असू का तसले सेव कोरका तसल जन आमगेले रायनी जावन असल्यार आम्ही तसल जनाल सेवे कोरका तश्चल्यार मात्र हे राज्य चंद्रीतिरी आसता म्हणून आणि पुण्य करनातील जने पुण्यवंताल सेव करताना त्यांनी पुण्यवंत जायनाच वेळ तशीच पाप करणी आम्ही जाल्यार सगळो दीस आम्ही पापींगेल सवास करचे म्हण जाल्यार पापिश्ट जातात ना आम्ही म्हूण सांगून त्यांनी म्हणतात की परस्पर एकले एकले उलोवन घेताची अशी प्रजावर्ग पुरे गुंप गुंप जावन थंय 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 असल विचार विनिमय जाता आणि त्यांनी लेखतात की या दुष्टाले दुर्गुण जनाले हस्तिनावती सोन आम्ही पांडवाल मागशी रान्ना असल्यारी सुकार असताची म्हूण सांगून पांडवाल मागशी रान्ना वतर असाची युधिष्ठिर तांकां जाय जाल्यार तशी सांगता काय नाक्क तुम्ही आमगे लोटेवचे कष्ट बघता तुम्ही आम्ही रान्ना खंय वताची खंयची गोंडारण्य आसताची कोणा ಗೊತ್ತು तुम्ही कोणय येवचानच अन्य कसं म्हूण म्हळ्यार बळे प्रजावर्गाच्यानी देशाचे रायन प्रजावर्गाच्या करचे कर्तव्य असल्यावरी प्रजावर्गाच्यानी ते देशा एळगे खातीर करचे कर्तव्य तुम्ही पुरे यत्न हे सोडू देश सोडून आमगेल म्हाका शैली म्हणजे हे देश कोरकाशील कर्तव्य कोण करचे म्हणून सांगतो तो कर्तव्य प्रज्ञे सांगतो तो तांकां आणि म्हणटा पळय आडळीत म्हणलेले ते एक यंत्र म्हूण लेखलें ते आडळीत यंत्र आतां मुर्खांक गेला तासच्या पुरो जाल्यार भीष्मस द्रोणस विदुरस आणि आमगेला अम्माकय आमी हांगा सोडला आणि कितली हितैषी जन सज्जन हस्तिनावतींत आशिल्ली देखून तुमकां पुरे कसले तोंदरे जायना तुम्ही वचची म्हूण म्हणटा आणि पेटयतन सांगता पळय भीष्म विदुरू कुंती हांकां पुरे कसले अपाय तांगेल निमती जावचे नजर त्या परी तुम्ही जागृत करायची म्हूण म्हणटा मागीर तांकां मनातील मनान कळवाय पुरे जन बैसरले तांगेल लोट ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र 4 वर्णाचे बैसरले मन ना तांकां जाल्यार धर्मारायन सांगेल उतरां मान्य दिव का म्हूण म्हणले खातीर तांणी मनातील मनान आतां हस्तिनावतीक घेवन येताचे कडे हांगा ಸ್ವಲ್ಪ जन ब्राह्मण कस जाल्यार तांणी आयकना नशी युधिष्ठिराल वट वताचे युधिष्ठिरू तांणी रान्ना वतन नवे तांगेल दुस्थिती अशी जल्न आमगेलो बसता मेगेल निमती हे मेगेल 4 भावंडान मेगेल बायलेन इतले कश्ट भोगता जल्न नवे म्हणून दुःख पावतर असतो तेन्ना ब्राह्मण पुरे सांगतात की पळय कितले की असल दुःख कितले की भय कळव्या येतर असता जाल्यार कोण भित्ता तांणी पुरे मूर्ख म्हणून घेताचे कोण अज्ञानी जन अस तांणी असल सन्निवेश येयल्यार भिनाची तशें जावन तूं मूड जावं नका मूर्ख जावं नका तूं धैर्यवंत जा म्हूण म्हणटर आसची आणि जनक महाराजान सांगिल्ल्या विषय सांगताची शारिरीक दुःख मानसिक दुःखाक कसं कारण आणि ताका परिहार कसले म्हणून जनकरायन तो ज्ञानी याज्ञवल्क्याले निरंतर संसर्गात तो ज्ञानी जललो ताण सांगेल विषय सांगताची व्याधेहे अनिष्ट संस्पर्शात श्रमादिष्ट विवर्जनात दुःखम चतुर्भिः शारीरम कारणैः संप्रवर्तते रोगो अनिष्ट प्राप्ती आणि मस्त आयास परिश्रम म्हणटा पळय इष्टवियोग हे 4 जल्लरे शारीरिक दुःख जेवचे म्हळ्यार शरीर रोग येयल्यार आणि कसं की अनिष्ट जल्ले नाका जल्लेले जल्ले संपत्तो विहीन जल्ली की कसले आदी व्याधी येयली की तशें पुरे जल्ले मागीर मस्त काम करून परिश्रम जाले तेन्नाय शरिरा दुःख जाता आनीक आमगेले प्रितीचे आमकां सोंड चमकलीची म्हणल्यार शारिरीक दुःख जाता तशी आनीक कसं म्हळ्यार हाका हे शारिरीक रोग निवारणेक उपाय कसले म्हळ्यार वखद घेवचे औषधी सेवना आणि कसले निमते आमकां दुःख जाला त्या विशयी पदे पदे चिंतन करनान शिरपचे ते दोनी उपायान आमगेले शारिरीक दुःख निवारण जाता मागीर मानसीक दुःख असता कळ्ळें मानसीक दुःखांतू तेदना मनांतू मस्त दुःख जाता पळय तेदना तांणी तांगेल प्रितीचे आमगेले उल्लोचे
कळवे कसले सुख भोगचे आतां मानसीक दुःख जाल्यार रे ಕೆಲವು ಜನಾಂಕ असं मना कसले दुःख जाल्यार रे कोणाय तांगेली प्रितीच जन येयलींची तांगेल्या उलयलीची जावं इश्ट आशिल्ली सिनेमा पळोवन बसलीची ಕೆಲವು जन लायक यूट्यूबान भाशण प्रवचन असलें तें आयकून बसली तांगेलें मानसीक दुःख उणी जाता आमकां इश्ट कसं न्ही तें करचें ताजेर मानसीक दुःख उणी जाता म्हूण सांगून सांगतात तशी मानसीक दुःख जावो चिंते जावो कळ्ळें शरिराक दुःख जेवचें ताजे निमती शारिरीक दुःखाक एक कारण मानसीक दुःखय कशी म्हूण म्हणल्यार आतां एक लोखंडा एक व्हडलो गुंड म्हळ्यार बॉल म्हण लिक्वीड तें तापोवन 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 एक बुडकुलें आशिल्लें थंड उदकाक घालल्यार तें उदक उण जायना माय तशीच आमगेलें मन तापल्यार आंग उण जाता तशें जावन मानसीक ताप उणी जावंक ज्ञान सुका मन प्रशांत करून घेवका तेदना मन प्रशांत करल्यार मानसीक रोगान शारिरीक रोग जाता पळय त्या निवारण जाता म्हूण आतां हांगा स्नेह सुका म्हळ्यार स्नेह म्हळ्यार एक वस्तू वयर आमकां मस्त प्रीती सुचें स्नेह भाव अनुराग म्हूण म्हणलेलें कळ्ळें भाव म्हळ्यार खंयचेय एक विशयान तो आमकां तन्मयते येवचें अनुराग म्हळ्यार प्रीती कळ्ळें तशी हें चड अनुराग चड भाव चड स्नेह ताजी निमतीची दुःख आनी भय जावचें म्हणून ब्राह्मण पळय धर्मराया सांगताची तशें जावन तूं मस्त दुःख मस्त मनाक दुःख करून घेवं नाका शारिरीक जावन तुका दुःख जाता तशें जावन तूं तुगेली पत्नी पुत्र बंधू बांधव खंयचेय विशयान तूं अती मोह दवरून घेवचें न्हय म्हणून मोह दवरून घेवचें न्हय म्हूण म्हणल्यार तसलें तांकां द्वेश करता म्हूण न्हय आसून नातल्या बरी म्हणटा पळय तशी आतेक पद्मपत्र म्हळ्यार कमला पान उदकान तोसता जाल्यार ताका उदक चब्बना पळय वयर काडटना आतां भरलेलें पान उदकाक घालचें ती म्हणून ताजें बण्ण विंगड जाता हें पद्मपत्र उदकाक घाल्यार तें काडटना उदक लागून वचना ताका तशें सुका म्हूण म्हणटा तशें जाल्यार मात्र कसलें एक कोणालें दुख्ख जाल्लें कोणाय अगलीक जाली तेदना हें ज्ञान आसल्यार कळ्ळें अती आसून मितीर सुका म्हूण आसल्यार तें दुख्खय वग्गी निवारण जाता म्हूण सांगता पळय सावन उज्ज पुरो कोटराग्नी यथाशेषम समूलम पादपम दहेत रूख आसता ताका एक पटरें आसता तांतूं भितर एक कीट उज्ज उडयल्यार पुरके सगळेची रुकू लासून वता तशी मनांतूल उज्ज पळय सगळी देहाची नाश जावच्या कारण जाता म्हूण म्हणटा मागीर युधिष्ठिराले सांगतात तांणी त्याग म्हळ्यार कसो न्ही जावन त्यागी म्हळ्यार कोण म्हणून बायल चेडवां सोडलें इंद्रिय सुख सोडलें तशें जाल्यार त्यागी म्हणून घेना ते ಕೆಲವು पंत असहायकतेरी सोडका जाता जाल्यार निजावन त्यागी म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार एक संवसारांत आमी आसतना कसकसो कडी दोश आसता आमकां कसो सकट दुख्ख येता हे पुरे कोण वैराग्य येवन संवसार त्याग केल्या मात्र तो निजावन त्यागी ना नतल्यार कसं की कश्ट येता न्हय ಕೆಲವು जन बायल चेडवां सोडून धांवताची हें पलायन म्हूण म्हणटाची त्याग म्हूण म्हणाची तशें जावन कसं न्ही हें संवसार म्हळ्यार कितलें कश्ट कसलें दुख्ख बायल चेडवां आनीक दुसरेक म्हूण मोह दवरून घेवन कसं सकट वायट काम आमगेले निमती जाता कसलें सकट दुख्ख भोगताची हें पुरे मना वचून आमी त्याग केल्ले म्हूण जाल्यार कळ्ळें तेदना ताका वैराग्य म्हणजे ते त्याग लायक जाल्यार ಕೆಲವು जन संवसार आसून वचताची जाल्यार तांकां कामना क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हे पुरे त्याग करताची तोवय त्यागी म्हणून घेता कळ्ळें कित्याक म्हळ्यार संवसारांतुले सुख दुख्खा कारण पुरे कामक्रोधादी अरिषडवर्ग म्हणटा पळय तेंची सोडली म्हूण जाल्यार संवसारा मागीर दुख्ख कसो जाल्यार तशी आनी सांगता ज्ञानी सत्पुरुश शास्त्रज्ञ पुरे स्नेह दवरून घेनाचे कोणा लागीं कित्याक म्हूण म्हळ्यार तांकां गोतच कसो सकट कश्टच मस्त हे मन मोहांत पडल्यार स्नेहांत पडल्यार ताजे निमती दुख्ख चड भोगचें म्हूण सांगून तशी पद्मपत्रेश्टी बोधकम म्हणटात न तेषु सज्जते स्नेहा कशी कमलापत्रांत उदा आसूनय नातल्या बरी आसता की तशी आमकां पुरेजन लोटू संबंध आसा आमगेलें कर्तव्य कर्म आमगेले संबंधिकाक आमी कोरकाशील करचें जाल्यार मस्त चाबन घेवचें ना निर्लिप्त जावन आसचें तशें जाल्यार मात्र आनी कसं म्हूण म्हळ्यार ज्ञान ना म्हूण जाल्यार धनकनकादी आशी सोडूं जायना प्रापंचीक सुख मोह त्याग करूंक जायना
कळ्ळें मंतार जेवू पुरतनी जलरी आसे आकांक्ष मंतार जय्यिना अनिकी अनिकी व्यामोहांत पडतरच ताजी खातीर चांग ज्ञान आसूं का म्हणजे देवाल विशयी मन आसूं का आध्यात्मिकाचे स्वल्पपुणी ಗೊತ್ತು सुका आशे म्हळ्यार अशचकनज आसेक आदि अंतिना म्हळ्यार एक आशी जल्ली कुडल्या अनेक आशी उर जाता ती जल्ली म्हळ्यार अनेक आशी उर जाता आशी जल्ली म्हणना अंत्य ना आशीक आदी केदन शुरू जाला आशी यो केदन केदन केदुकून आस तशी आशीक आदी ना अंत्य ना तशी मनशाक ही आशी हे क्रोध हे लोभ हे पुरय कळव्या एक रन्न आशिल्ले उज्ज्यावरी ते एक सान उज्जो सगळी रान नाश करता पळय तशी मनशाक तागेल काम क्रोध लोभ इत्यादी निमती तो नाश जाता म्हण आनी ब्राह्मण सांगताची कसं नाही म्हणून अगत्या पशी चड संपादन करचे नाका म्हण ते दुष्ट विशय तो म्हण मनुष्य कळव्या केन्नाय मरणा भिनावे तशीची श्रीमंत जन दुड्डू तांगेले मस्तस जल्लरी धनापहारी जन असता की कोण कोण म्हळ्यार रायू चोरू अग्नी बंद बांधव आनी पळय धनापहारी रायू टॅक्स म्हूण सांगून दुड्ड अपहरण करता चोरू तो कोणाल घरान तरी गुनी दुड्ड अपहरण करता अग्नी सर्व लासून घालता बंद बांधव त्या अगत्यस या अगत्यस म्हूण सांगून येता रस्ताची निमगी तर रस्ताची दुड्डस म्हूण कळ्ळें तशें जावन संपादन करून राशी राशी घाल्लेल्या काही हांगेल पुरे भंयस मनशाक कशी मरणा भंयस पळय तशी श्रीमंताक संपत चड जाल्यार हांगेल पुरे भंयस तशें जावन पळय न्यायारी धर्मारी संपादन करी ताजी निमती अनर्थ जायना जाल्यार अगत्या पशी चड संपादन करूं नका ताजी निमती अनर्थ जाता तांतूय ಕೆಲವು जन कशें आसताचे म्हळ्यार ದುಡ್ಡು सर्वस्व म्हण लेखून धर्मकर्म पुराय सोडून अक्रम रितीरी ದುಡ್ಡು संपादन करताची तांकां अनर्थ भारी बग्गी येवचें म्हूण तशें जावन ದುಡ್ಡು संपादनेची जीवनाची गुरी म्हूण लेखूं नका न्याय जावन संपादन करी आनी तृप्तीरी जीवन करी धर्मराया तेदना चांग जाता म्हणून तो सांगता आनी धर्मराया या मना मत्ता ऐश्वर्य संपादन करच्यांत मस्त आशी आशा नज म्हूण सांगून तेदना जाल्यार तो सांगता स्वार्था खातीर दुराशेन ऐश्वर्य संग्रह करूं नज जाल्यार आतां पळय आमी हांगा आयल्यांची कसले ना आमगे लागीं आमकां नमगून तुमी येयल्यांची तुमगेल खातीर पूण मेगेला थोडे ऐश्वर्य आसूं का आशिल्लें न्हय तशी अतिथी सत्कार करच्याक अभ्यागतांक सत्कार करचे खातीर निराश्रितांक कसले दिवचे खातीर धन जेवू का न्हय म्हूण सांगून तो त्या ब्राह्मणा लागीं ते निमगिता कळ्ळें सांगता तो आमकां तेवूय ना जाली न्हय आमगेले आशिल्ली सर्व संपत आमी थंयची सोण येयलीत न्हय म्हूण सांगून सांगता मागीर ग्रस्त आश्रमा विशयी तो उलयता कोण युधिष्ठीर उलयतात ब्राह्मणान तुगेले संपत ना म्हूण सांगून दुख्ख भोगचें नाका म्हूण इतले सकट विशय सांगले न्हय जाल्यार युधिष्ठीर सांगता दुसऱ्यांक छंद करून पळोवच्या पूण आमकां धन जावका इता म्हळ्यार आमी ग्रहस्थाश्रम आशिल्ले जनाल कर्तव्य कसले म्हळ्यार ग्रहस्थाश्रम आशिल्ले जन तांगेल खातीर तांकां आश्रय तांगेले आश्रय निमून आयिल्ले विंगडा खातीर आहार ऐश्वर्य पुरे संपादन करूं का अन्य कसं म्हळ्यार यती ब्रह्मचारी तांणी स्वयंपाक करून घेवचे ना म्हूण आस तशी तांणी रांदप करूं ना एक यतीक ब्रह्मचारी तांणी 4 घरां वचून तांगेले ते दिवचे आहार संपादन करचें म्हूण आस तांकां दिवका बाई न्हय अन्यक म्हळ्यार एक घर कोण राबलेक उरल्या अतिथी येतर आसताची तांकांय त्या ग्रहस्थान अन्न आहार दिवका न्हय ताजे खातीर संपादन करका न्हय म्हणटा ग्रहस्थाश्रमीन गेले एक उपचार विधान तो सांगता तृणानी भूमी उदकम वाक्चतुर्थी च सूनृता सतामी तानी गेहेशु नो छिद्यन्ते कदाचन म्हणून आतां एक गृहस्थू म्हळ्यार तो सुसंस्कृत वय धर्मिष्ठ वय म्हणल्यार तागेल घरा कोणें येयले रे तांकां बसच्याक दर्बेचें आसन की जेवो मांद्री की विश्राम करच्याक एक जागो की म्हळ्यार न्हिदूच्या एक जागो आयले कुळ्ळे तांकां एक पिवचें पानीय चंद करून तांगेले उलोवचें हे परी उपचार आसा म्हूण आसा कळ्ळें हें सुसंस्कृत जावन आशिल्ले धर्मिश्ठ जनाले घरांत हे परी चुक्कूनच जनमे म्हणटा देयमार्तस्य शयनं स्थितश्रान्तस्य च आसनं त्रशितस्य च पानीयं क्षुदितस्य च भोजनं पळय
देयमार्तस्य शयनम कोणकी अयासार चमकून येयला तांकां एक घडी न्हीद जाल्या पुरो जाता तसल जना न्हिदोच्या खांतोळ दिवनूक वे स्थित श्रांतस्य च आसनम राबून राबून ओमटेल जन चमकून चमकून ओमटेलेल जन असताची तांणी आतां तांकां बसच्या एक आसन दिवनूक वे तांणी नयल्यारी ताने ता म्हणली कुडले एक पिवच्याक उद्दा म्हणवे कसले पाणी दिवनूक वे बूक जल्लेल जना आहार दिवनूक वे हे पुरे दिवनूक तांकां इतले पुरे दिवका जाल्यार आमगेले सनातन धर्म न्ही मेयो हे पुरे दिवका जाल्यार आमगेले संपत नकवे ते मात्र वे आनीक ग्रहस्थाक अग्निहोत्र करचे आस कळवे अतिथी जन असताची बंद असताची कुटुंबेची असताची बायल तांकां नमगून असता चेडूं असताची सेवक असताची आतां मेगेले हान्नी कोणेय ना म्हणणे कोणेय अतिथी पुणे असता पळय न्हू मे तांकां पुरे हांव चंद कोन्न पळोवनूक वे मेगेले भावंड आस बायल आसा हांकां पुरे पळोवका जाल्यार नानातल्यार तांणी हें अण्णान नाका जाल्यार काम केल्लें रान्नांतूय घेवन येयलो हांगा पडटा ना खावच्याक बसच्या जागुना न्हिदोच्या कसले ना अशी तशी म्हण लेकल्यार म्हाका नव्हते पाप येवचे म्हूण न्ही सांगता तो कळवे आनी कसं म्हण म्हळ्यार ग्रहस्थाश्रम आशिल्ल्यान रांदप केल्यार सुरवेत ते देवा समर्पण कोरका मागीर पुरायजनान वांटून घेवन जेवका म्हूण सांगून आस हे पुरे करनातलय वैश्वेदेव यज्ञ कोरका ताका नमगून येईल जेन्ना मान न्ही सुरवेक गायक पक्ष्यांक सुण्यांक दलितांक पुरे जनाक अन्न दिवका म्हण ग्रस्त जाल्ल्यान अतिथी सत्कारीक व्हड यज्ञ ताका कळवे आईल अतिथींक संतोषारी प्रितीरी पळोवका हे पुरे कोरका जाल्यार दुड्डू खंय दुखून हाडचे अशी युधिष्ठीर संदर्भोचित जावन तो ग्रहस्थ हांगा रन्ना येवन आसचे पुरो जाल्यार हांव कसले वानप्रस्थाश्रम स्विकार करून घेवन आईल न्ही न्हय वानप्रस्थाल बरें जीवन कोरका पडला न्हू आमकां शिवाय आमी ग्रस्तच न्हय आतां आमकां नमगून तुमी स्वल्पपुणी ब्राह्मण आयिल्यांची ताजे नंतर एक आश्रमा देखून एक आश्रमा एक रान्ना देखून एक रान्नाक वतल येतल जन येताची ताका गोतना आनी मुखार सोन पांडव रान्ना आसा तांकां पळोवका म्हणून जन येताचे म्हणून ताका आनीक मना वचनी कळवे धर्मराय गोतना तेव्हा येता जाल्यार ताका एक अंदाज आसा कोणें येयल्यार अन्न दिना शराबची कशी आम मेगेलो रमणी आसतना हजार गटली जनांक हांव अन्न घालतलो आमगेले घर केन्नाय ब्राह्मण येवन जेवतलीची कळवे हे पुरय कशी करचे आतां ताका आनीक व्हड चिंत कसो म्हण म्हळ्यार रान्ना बाय सरतना कितलेकी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र प्रजावर्ग म्हूण येता हांनी कौरवा लाळवीक आमकां नाका म्हूण पांडवांगेल मातशी येयलीत न्हय ताका कशी पुणी सांगून सुमार जना पेटयली ताणें आनी 13 वर्ष म्हळ्यार 12 वर्ष वनवास कळवे 1 वर्ष अज्ञातवस्थेतनं कांय करूं जायना जाल्यार त्या 12 वर्ष वनवासा कालांतू आमगेले आश्रम आमी खंय एक कुटीर बांदून राबताची थंय येईल जनाक अन्नदान करना नशी कशें राबचें म्हूण म्हणलेली चिंत ताका धौम्य तांगेल वटो वयले न्हू धौम्याला निमगे तापळा इतले सकड समस्या कसो करचें म्हूण कडेन धौम्यो ताका सांगता कसं म्हूण म्हळ्यार सुर्याक मेत्साई सूर्य मंत्र पुनश्चरण करी सूर्य वलवल म्हणल्यार तुका कसलेची बाद ना म्हूण कडेर युधिष्ठीर सुरवे सूर्य आराधन करता तागेले तपस्याक सूर्यदेव आयलो प्रत्यक्ष जाल्लो ताका एक अक्षय पात्र दिल्लें मागीर युधिष्ठीर ताका कोण कोण तागेले आश्रय आयला तांकां पुरय ते अक्षय पात्रे निमतीचें अन्नदान करतरस कळ्ळे कामिकमना प्रवेश करता आनी तांकां मात्र सुर्यान सांगचें आस तुगेले पुराय आयल पुराय जनाल जेवण जाता कडेर तुगेले बायलेन जेवली म्हण जाल्यार मागीर तांकां ते दुसरे दिसा अन्न येना इतले एक नियम तुमी पालन करता म्हूण सांगता तो जाल्ले आनी कामिकमना प्रवेश केले हांगा धृतराष्ट्रान कसं केल्लें म्हूण पळया ते पायच्या दिसाक आमी पळया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।